नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. माझ्याकडे बरेचदा पेशंट येतात बरं, कारण सारखं की डॉक्टरची सर्दीच जात नाही हो, काय करायचं आपण. तर अर्थातच मला सांगायचं आहे की सर्दी ही बरेचदा इन्फेक्शनचं लक्षण नसते, किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स आपण जेव्हा शहरात राहतोय, धुळीत आहोत, जिथे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी चालू आहे, बरेचदा ही सर्दी जी असते ही ॲलर्जीची असते. मग तुम्ही म्हणाल मला कळणार कसं की इन्फेक्शन आहे का ॲलर्जी आहे. म्हणजे मग प्रत्येक सर्दीला आपण औषधं द्यायची का, अँटीबायोटिक द्यायचं का, हा सततचा अर्थातच भेडसावत राहणारा प्रश्न आहे तुम्हाला. तर आज आपण थोडक्यात ॲलर्जीच्या सर्दीची लक्षणं बघूया बरं का. बरेचदा काय होतं माहिती आहे का की ॲलर्जीची सर्दी ही सारखं फक्त नाक गळत असतं, किंवा सटा शिंका येत असतात मुलांना. उठल्याबरोबर शिंका सुरू होतात, किंवा उठल्याबरोबर ते मूल असं अगदी छान भरलेला चेहरा, अगदी डोळे असे ओथंबून वाहत असतात, त्यांचे पाणी सारखं वाहत असतं डोळ्यातनं, आणि असं थोडासा सूज आल्यासारखा चेहरा दिसत असतो. हे झालं सर्दीमुळे. मग तुम्ही म्हणाल मला कळणार कसं की व्हायरल, पण मग अशा वेळेस त्यांना ताप नसतो, त्यांना अजिबात खोकला फारसा नसतो सुरुवातीच्या काळात. मग नंतर ॲलर्जीचा खोकला देखील नंतर सुरू होऊ शकतो, पण ताप नसतो, आणि मूल छान ॲक्टिव्ह असतं, खेळत असतं. आणि बरेचदा माझ्या लक्षात काय येतं माहिती आहे का की मुलं सॉफ्ट टॉईज, म्हणजे आपण ज्याला टेडी बेअर वगैरे म्हणतो ना, जे सॉफ्ट टॉईज असतात ते घेऊन झोपलेले असतात, किंवा कधी कधी असे जे रग असतात ज्याच्यात तुसं असतात, फरचे ब्लँकेट म्हणा, ते घेऊन झोपलेले असतात. त्याच्यात होतं काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये थोडीशी जास्त प्रमाणात धूळ थोडीशी जाऊन बसते, आणि ते आपलं मूल रात्रभर ते ब्लँकेट ओढून किंवा ते सॉफ्ट टॉय कुशीत घेऊन झोपलेलं असतं, आणि मग दुसऱ्या दिवशी अर्थातच त्यांचे डोळे व्हायला लागतात, नाक व्हायला लागतं, आणि ती सर्दी होते. मग ती असते ॲलर्जीची सर्दी. बरेचदा काय होतं बरं का, काही मुलांना काही ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी, म्हणजे गव्हाच्यामुळे ॲलर्जी होऊ शकते. अर्थात त्या सर्दीपेक्षा त्याच्यात पोटदुखी पण होऊच शकते, किंवा कधी कधी काही विशिष्ट दुधाचे प्रकार खाल्ल्यावर त्यांना ॲलर्जीचं प्रमाण होऊ शकतं. आणि पोटाच्या बरोबरीनं त्या अशा वेळेस त्यांना अंगावर पुरळ येऊन ॲलर्जीचा खोकला, ॲलर्जी सर्दी होऊ शकते. अशा वेळेस देखील वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. म्हणजे ॲलर्जीची सर्दीची प्रामुख्याने लक्षणं काय आहे, तर एक म्हणजे सततचं वाहणारं नाक, पण तेव्हा कधी डोकेदुखी वगैरे नसते, फक्त नाक वाहत असतं, किंवा सटासट शिंका येत असतात, किंवा त्याच्यानंतर थोडासा ॲलर्जीचा खोकला किंवा कफाचा खोकला नंतर सुरू होऊ शकतो एक 3-4 दिवसांनी. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताप अजिबात नसतो, आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचदा डोळे लाल झालेले असतात, थोडंसं त्याच्यातनं पाणी येत आलेलं असतं. नाकाच्या मागे हे असं सारखं नाक मुलं पुसतात, त्याच्यामुळे नाकाचा शेंडा थोडासा वरती गेलेला असतो, आणि त्याच्या बरोबरीनंच माहिती आहे का ॲलर्जी काय फक्त नाकापुरती मर्यादित राहत नाही, त्याचा कफाचा खोकला देखील होतो. किंवा बरेचदा काय होतं, अंगावर त्यांचं इथे आपण हात बघितले ना, हातावर असं पुरळ यायला लागतं, ज्याला आपण ॲलर्जीची रॅश म्हणतो बरं का. तर हे अशी ॲलर्जीची लक्षणं मुलांना दिसतात. मग त्याला ट्रीटमेंट काय, अर्थातच तुमचा वैद्यकीय सल्ला घ्यायचा, डॉक्टरांकडे जायचं. बरेचदा डॉक्टर काय करतात, ते नाकातले स्प्रे देतात, थोडी मोठी मुलं असतील, किंवा काही औषधं देतात, जेणेकरून ॲलर्जी कमी होऊ शकते. अर्थात डॉक्टर आपलं काम करतात, ते तुम्हाला वैद्यकीय सल्ला तर देतात, औषधं देखील देतात, पण त्याच्या व्यतिरिक्त आईवडील म्हणून तुम्हाला काय करता येईल, तर साधारण आयांना एक आग्रहाची विनंती. आत्ताच दिवाळी होऊन गेली, आपल्याकडे दिवाळीच्या आधी किंवा एरवीसुद्धा खूप झाडलोट करायची सवय, सगळी अतिशय चांगली सवय, पण त्या मुलांच्या समोर कधी झाडू मारायचा नाही. त्या मुलांच्या समोर जर तुम्हाला स्वच्छता करायची असेल तर आम्ही म्हणतो की ते ओल्या फडक्याने पुसून घ्या, किंवा वेट मॉपिंग करा. त्यांच्यासमोर झाडू मारून ती धूळ अजूनही वरती यायचा शक्यतो टाळावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, जिथे खूप धूळ आहे, किंवा जिथे खूप गार्डन आहेत मोठ्या मोठ्या, तिथे पोलनची सुद्धा कधी कधी ॲलर्जी असते बरं का त्यांना. मग अशा ठिकाणी त्यांना शक्यतो खेळायला पाठवणं टाळावं, मग त्यांना सिमेंटेड सर्फेसेसवर खेळा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आजूबाजूला बरंचसं कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी चालू असते, किंवा घरामध्ये कुठलं लाकडाचं काम, फर्निचरचं काम चालू असतं. अशा वेळेस त्या मुलांना त्या माहोलपासून थोडंसं लांब घ्या, किंवा दुसऱ्या खोलीत झोपवा की जिथे त्यांना फारशी धूळ येणार नाही. एखादी खिडकी जर बंद करून त्याचं घराचं साफसफाई करताना व्हॅक्युमिंग नक्की करून घ्या. चौथं, रात्री झोपताना त्यांचं पांघरूण बघा की कॉटनचं असावं, नियमितपणे ते धुवून त्याला ऊन दाखवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंथरुणावरचा जो बेडशीट आहे, पलंगपूस आहे, तो सारखा बदलत राहा, जेणेकरून या मुलांना धुळीचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि अशा रीतीने आईवडील म्हणून आपण त्यांना या ॲलर्जीपासून प्रतिबंध करण्यासाठी खूपच मदत करतो आहे. ही झाली काही
ॲलर्जीच्या सर्दीची लक्षणं. अशीच काही अजून तुम्हाला लक्षणं काही किंवा मुद्दे हवे असतील, काही व्हिडिओ हवे असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.